दुसरी. आणि आजचा आपला विषय आहे गणित. आज आपण गणितामध्ये अभ्यासणार आहोत वजाबाकी. आणि या वजाबाकीसाठी दशक सुटा करून कसा दशक सुटा करायचा आणि वजाबाकी करायची ते आपण आजच्या भागात अभ्यासूया. बालमित्रांनो, आज आपण जी वजाबाकी करणार आहोत या वजाबाकीसाठी दशक सुटा करू आणि मग वजाबाकी करूया. प्रत्येक डब्यात 10 पेन्सिली आहेत. आता मला सांगा, जर अक्षयला किती पेन्सिली हव्यात? अक्षय म्हणाला मला 20 पेन्सिली हव्या आहेत. आणि त्याच वेळेला आर्यन काय म्हणाला? आर्यन म्हणाला मला 15 पेन्सिली हव्या आहेत. आणि श्राव्या म्हणाली मला 4 पेन्सिली हव्या आहेत. आता शैवी काय करणार सांगा बरं? शैवीला ह्या पेन्सिली कशा देता येतील? ती काय करणार सांगा? तिच्याकडे 10 चे 4 पेन्सिलचे बॉक्स आहेत. मग प्रत्येक डब्यातल्या पेन्सिली वेगवेगळ्या आहेत. 10 आहेत एका डब्यात. मग प्रत्येकाला ती कशा देणार? विचार करा बरं आणि मला तुम्ही सांगणार आहात. रमा म्हणाली माझ्याकडे 10 पेन्सिलीच्या 2 पेट्या आहेत आणि 5 पेन्सिली आहेत. रमाकडे किती आहेत पेन्सिली? 10 पेन्सिलींच्या 2 पेट्या म्हणजे 2 दशक. आणि सुट्ट्या पेन्सिली किती आहेत? 5 आहेत म्हणजे 5 एकक आहेत. आता त्यातल्या तिला 7 पेन्सिली मैत्रिणींना द्यायच्या आहेत. आता ती कशा बरं देणार? मग या वेळेला यश तिला म्हणाला, काय म्हणाला की एक पेटी तू मोकळी करून घे म्हणजे तुझ्याकडे 10 पेन्सिली सुट्ट्या होतील. हो की नाही? मग आता तिच्याकडे 10 पेन्सिली सुट्ट्या करायच्या आहेत आणि 5 सुट्ट्या तिच्याकडे आहेतच. म्हणून तिने काय केलं? 1 दशक आणि 5 एकक हे काय केले? 15 होतात. म्हणून तिने ह्या 15 पेन्सिली सुट्ट्या केल्या. पहा बरं, या 5 पेन्सिली आणि पुढे तिने 10 पेन्सिलींचा जो दशक होता तो सुट्टा केला. म्हणजे किती झाल्या तिच्याकडे आता? एकूण 15 एकक पेन्सिली झाल्या. एक 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 अशा 15 पेन्सिली आहेत म्हणजे 15 एकक झाले. 1 दशक 5 एकक 15 होतात. मग तिने त्या सगळ्या सुट्ट्या केल्यावरती काय झाल्या? 1 दशक सुट्टा केल्यावरती 15 एकक झाले है ना? 1 दशक 5 एकक म्हणजेच 15 एकक झाले. आता तिने काय केलं? 15 एककांमधल्या 7 पेन्सिली ज्या आहेत त्या मैत्रिणीला दिल्या. आता तिला देता आल्या की नाही मैत्रिणीला 7 पेन्सिली? किती सोपं आहे. ज्या वेळेला 1 दशक आपण सुट्टा करतो तेव्हा ते एकक झाले आणि तिला मैत्रिणीला 7 एकक पेन्सिली देता आल्या. आणि आता तिच्याकडे किती पेन्सिली शिल्लक राहिल्या बघा? 15 एककातनं 7 एकक गेल्यावर 8 एकक उरले है ना? आणि 1 दशक आहेत. 1 दशक 8 एकक म्हणजे 18 पेन्सिली तिच्याकडे शिल्लक राहिल्या आणि तिने 7 एकक मैत्रिणीला दिल्या. बालमित्रांनो, आता थोडे समजून घ्या. 32 म्हणजे 3 दशक 2 एकक. 3 दशक आणि एकक किती आहेत? 2. 3 दशक 2 एकक. हे जे ठोकळे आहेत की नाही हे 10 ठोकळे आहेत म्हणजे हे 1 दशक आहे. असे किती दशक आहेत? 3 दशक आणि 2 एकक. मग आता पहा बरं, हे जे 3 दशक आहेत की नाही त्यातला 1 दशक आपण सुट्टा करूया. काय करूया? 1 दशक सुट्टा करूया. करूया आपण सुट्टा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झाले म्हणजे 1 दशक आपण सुट्टा केला
आणि आपल्याकडे 2 दशक आहेतच. मग आता किती झाले बघा, 2 दशक आणि हे ठोकळे किती आहेत मोजा बरं, किती ठोकळे झाले हे, है ना. आपण दशक सुट्टा केला म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 एकक झाले. आता सुट्टे सुट्टे झाले म्हणजे किती झाले, 12 एकक झाले. म्हणजे 2 दशक 12 एकक मिळाले आपल्याला. म्हणजे 3 दशक 2 एकक म्हणजेच 2 दशक 12 एकक होतात. 26 म्हणजे 2 दशक 6 एकक. किती आहेत, 2 दशक आणि 1 2 3 4 5 6 6 एकक. 26 म्हणजे 2 दशक 6 एकक. मग आता आपण काय करूया, 2 जे दशक आहेत त्यातील 1 दशक सुट्टा करूया. चला करा बरं सुट्टा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती झाले, 10 झाले, हो की नाही. आणि आपल्याकडे 6 एकक तर आहेतच, हो की नाही. हे 6 एकक आपण पुढे मांडले. 1 2 3 4 5 6. मग आता आपल्याकडे किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 एकक झाले. म्हणजे 26 म्हणजे काय झालं, 1 दशक 16 एकक, है ना. म्हणजे 2 दशक 6 एकक म्हणजे 26 आणि 26 म्हणजेच 1 दशक 16 एकक. बालमित्रांनो, आता तुम्हाला दशक सुट्टा करण्याची रीत समजली आहे, हो ना. मग आता तुम्ही वजाबाकी करणार आहात, तीही दशक सुट्टा करून. चला आपलं उदाहरण काय आहे, 22 वजा 7. मग आपण 22 म्हणजे किती दशक आहेत, 2 दशक आणि 22 मध्ये एकक किती आहेत, 2 एकक आहेत. ठीक आहे. मग आपल्याला 2 दशक 2 एककातून 7 वजा करायचे आहे. मग आता आपण उदाहरण मांडून घेऊया. आपण 2 दशक 2 एकक चौकोनामध्ये मांडूया. मांडले. आपल्याला वजा किती करायचे आहेत, त्यातनं 7 एकक. मग आता 2 एककातून 7 एकक जाणार का, नाही जाणार. मग आपण काय करणार आहोत, 1 दशक जो आहे की नाही तो मोकळा करून घेणार आहोत, सुट्टा करून घेणार आहोत. चला आपण 1 दशक सुट्टा केला आणि 2 दशक जे आहेत तेही तसेच लिहिले. आता आपल्याकडे किती झाले, 1 दशक आणि 12 एकक झाले, हो ना. मग आपण ते मांडूया का इथे. आता आपल्याकडे 2 दशक 2 एकक नाही आहेत, तर आपल्याकडे किती आहेत, 12 एकक आणि 1 दशक आहे. आपण आपलं उदाहरण मांडलं. आता आपण 12 एककातून 7 वजा करूया. चला करा बरं. 12 एककातून 7 वजा झाल्यावर किती उत्तर आले, 5. 12 वजा 7 5. आणि मग 1 दशकातनं काही वजा करायला आहे का, काही नाही. म्हणजे 1 दशक आपण तसाच खाली ओढला. मग आता आपलं उत्तर काय आलं, 1 दशक 5 एकक 15. म्हणजे 22 वजा 7 किती झाले, 15. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. पुढचं उदाहरण आहे 46 वजा 17. म्हणजे आपल्याकडे किती दशक आहेत, 4 दशक आहेत. आणि एकक किती आहेत, 6 एकक आहेत. 4 दशक 6 एकक. आपण मांडूया. आपण ते घर मांडून घेऊया.
4 दशक 6 एकक घरामध्ये लिहिले. आता आपल्याला वजा किती करायचे आहेत? 1 दशक 7 एकक 17 वजा करायचे आहेत. मग आता 6 एककातून 7 जाणार का? नाही जाणार. मग आता आपण काय करणार आहोत? तर 1 दशक मोकळा करणार, सुट्टा करणार आहोत. मग 3 दशक तसेच लिहिले आणि 1 दशक आपण सुट्टा करून लिहिला है ना. 1 दशक आपण सुट्टा करून लिहिला आणि 6 एकक आपण तसेच घेतले. मग आता आपल्याकडे एकूण एकक किती झाले? 10 आणि 6 16. ओके नी. 3 दशक 16 एकक. आपण मांडायचे का ते घरामध्ये? चला आपण घरात मांडूया. 6 एकक आपण खोडले आणि तिथे किती लिहिले? 16 एकक लिहिले. आणि 4 दशकांच्या ऐवजी किती दशक झाले आता? 3 दशक झाले. आता 16 मधून 7 जाणार का? जाणार. मग वजा करा बरं. 16 मधून 7 कसे वजा करणार? 7च्या पुढे 16 येईपर्यंत मोजा. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती आले? 9 आले. बरोबर. 9 16 वजा 7 9. आता दशकाची वजाबाकी करा. 3 दशकातून 1 दशक गेले म्हणजे किती राहिले? तर 2 दशक राहिले. हो ना. 2 दशक म्हणजे उत्तर किती आलं? 29. व्हेरी गुड. 2 दशक 9 एकक 29. 46 वजा 17 किती झाले? 29. व्हेरी गुड. बालमित्रांनो, वजाबाकीसाठी दशक सुट्टा कसा करायचा हे तुम्हाला छान समजले आहे. त्यामुळे आता तुम्ही सराव करणार आहात. मी तुम्हाला काही उदाहरणं देत आहे. पहा बरं. 4 दशक 0 एकक वजा 3 दशक 4 एकक किती उत्तर येणार? तुम्ही उदाहरण तुमच्या पाटीवरती किंवा वहीवरती सोडवणार आहात. पुढचं उदाहरण पहा बरं. किती दशक आहेत? 6 दशक 7 एकक वजा 2 दशक 9 एकक यांची वजाबाकी करणार आहात आणि त्यासाठी दशक सुट्टा करून घेणार आहात. आणखीन एक उदाहरण पहा. दशक आहेत किती? 8 दशक 3 एकक वजा 5 दशक 8 एकक. आता 3 एककातनं 8 एकक जाणार नाहीत म्हणजे तुम्ही दशक काय करणार आहात? सुट्टा करून एककामध्ये घेणार आहात. आता तुम्हाला पद्धत समजली आहे. तर ही 3 उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लगेचच सोडवणार आहात आणि आपण पुढच्या भागामध्ये आणखीन एक अशाच पद्धतीचं उदाहरण पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद बालमित्रांनो. थँक यू.